हाय हॅलो नमस्कार. वैशालीस व्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वजण कसे आहात? आनंदी मस्त मजेत राहा, आनंदीच राहा. पुन्हा एकदा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आमच्या मिस्टरांनी ऑफिस झाडायला काढलं होतं. तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवते ऑफिसचा. खूप सारा पसारा झालेला होता. बघा इथे पसारा अजून आहे, थोडा लावलेला आहे. इथे हे आमचं ऑफिस आहे. इथे प्रिंटर ठेवलेला आहे. इथे कॉम्प्युटर लॅपटॉप आहे. इथे नैऋत्य कोपऱ्यामध्ये कपाट आहे. थोडं गिफ्ट साहित्य वरती ठेवलेलं आहे लॉफ्ट वरती. आणि पूर्व दिशेला आपलं घड्याळ असावं म्हणून घड्याळ पूर्व दिशेला लावलेलं आहे. हे काही यंत्र आहेत. इंद्रदेवांचा फोटो लावलेला आहे मध्ये. आणि ऑफिसमध्ये शक्यतो आपले 7 घोडे असावेत. पळत आहेत असे, आणि ते पण दरवाजेच्या आत पळतानाचे असावेत म्हणून हा घोड्यांचा जो काय फोटो आहे, 7 पांढऱ्या रंगाचे घोडे आहेत त्यांचा हा फोटो आहे बघा. आणि उत्तर दिशेला देखील एक घड्याळ लावलेला आहे. आणि इकडे हा दरवाजा आहे. उत्तर दिशेचा हा दरवाजा ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठी हा उत्तर दिशेचा दरवाजा लागतो. इकडे उत्तर दिशेचा दरवाजा बिझनेस ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी हा उत्तर दिशेचा दरवाजा शक्यतो वास्तुशास्त्रामध्ये सांगतात त्याच पद्धतीने आम्ही फॉलो केलेला आहे. आणि इकडे माझं ऑफिस आहे, माझ्या मिस्टरांचं. अशा पद्धतीने सेटअप केलेला आहे ऑफिसचा. उत्तर दिशेला तोंड करून बसायचं असतं, त्यामुळे इथे खुर्ची ठेवलेली आहे. अजून जे काही खुर्ची आहे ते आम्ही चेंज करणार आहे थोडे दिवसानंतर. तात्पुरते ठेवलेले आहे, नवीनच घर असल्यामुळे. आणि इथे आपले स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावलेला आहे. कट्ट्यावर पसारा पडलेला आहे. आता कट्टा पुसून घेणार. आणि भांडी तर काय रोजची पडलेली आहेतच, त्यात काही विषयच नाही. ती आता घासून घेणार. चला घासून घेते आणि मग बोलते. आमटी उकळायला ठेवल्या. इथे भात ठेवलेला आहे. स्वयंपाक करायला चालू करणार आहे. चपात्याच फक्त करायच्या आहेत. मीठ घालणार, जरा चटणी टाकणार. अंड्याच्या पोळ्या करायच्या आहेत. का तुला का नको? का होते त्यात आणि काय फरक आहे? हा सर बर खाओ. कांदा टाकून घेणार. यामध्ये अंडी टाकणार.
2च करणार पिलू. त्याला नको काय तर श्रीवर्धन घे की घे भाजल मला ताट रे. मी पक्की करायला तुझी ती कशी रे ऐक की जरा. इथे आता कणिक मळून ठेवलेली आहे. इथे डाळ शिजवत ठेवलेली आहे आणि इथे तांदूळ धुवून मी भाताला ठेवलेले आहेत. सोबतच आता मेथीची भाजी मिस्टरांनी आणलेली आहे. इथे मेथीची भाजी ती निवडून घेणार मी आणि मग पुढचा स्वयंपाक करणार. इथे मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे. मेथीची भाजी करणार आहे म्हणून इथे भात तयार झालेला आहे. डाळ शिजवून तयार आहे. या भांड्यामध्ये आता मी मेथी भाजी निवडलेली फोडणी टाकणार आहे. थोडं तेल तापत ठेवते. सिंपल मध्येच टाकणार आहे. लसणाची नुसता फोडणी देऊन थोडी जिरे टाकणार आहे. प्रथम जिरे टाकून घेते. जिरे टाकले की थोडा हिंग टाकून घेते. हा लसूण ठेचून घेतलेला आहे. मिक्सरच्याच भांड्यात कूट केला, त्याच भांड्यात केला होता लसूण. हळद थोडी टाकून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचा थोडा कूट केला होता तो टाकून घेते. थोडं हलवते आणि ही मेथीची भाजी मी निवडलेली धुतलेली आहे ती घालून घेते. त्यामध्ये व्यवस्थित हलवून थोडंसं मीठ चवीपुरतं टाकणार आणि वाफेवर शिजवायला ठेवणार. त्यामध्ये पाणी घालणार नाही. आमच्या इकडे वाफेवरच शिजवतात म्हणून अजिबात पाणी घालायचं नाही. टेस्टी बनते. ओके, हा बाहेरचा व्ह्यू बघा. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. सनसेट दिसत आहे. खूप सुंदर संध्याकाळचं दृश्य. परत मी आता आले. इकडे भांड ठेवलेलं आहे. आमटी करणार आहे आज सिंपल डाळीची. थोडं तेल टाकून घेतले. हिंग, हळद, जिरे, मोहरी टाकणार आहे. हे आले लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं जे काय वाटण आहे ते टाकून घेतलं. त्यामध्ये मी तेल तापून जिरे टाकलेलेच होते. आता हिंग टाकून घेते त्यावरती थोडा. हिंग टाकल्यानंतर थोडी चटणी टाकते त्यावर. चटणी टाकून झाल्यानंतर हा गोडा मसाला मी घरी बनवलेला आहे तो. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. थोडं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी घालते करपू नये म्हणून. फोडणी हळद राहिली होती ती शेवटी टाकून घेतली आणि आता डाळ टाकते. आणि थोडं त्यामध्ये डाळ टाकल्यानंतर पाणी सुद्धा घालणार आहे. डाळ मी काय स्मॅश करून घेत नाही. माझ्या मोठ्या मुलाला तशीच आवडते डाळ मोठी म्हणून त्यामध्ये पाणी घालून घेते. आता इकडे लागले मी चपातीची तयारी करायला. पटापटा चपात्या करून घेणार म्हणजे मुलं जेवून घेतील. मुलांना भूक लागली होती म्हणून पटकन करून घेणार. मेथीची भाजी, भात, आमटी, चपात्या तयार होत आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉन सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा.
चपात्या बनवून झाल्या की लगेच सर्वजण आम्ही जेवायला बसणार. मुलं अभ्यास करत बसलेली आहेत. ओके, थँक यू सो मच.